सिडको हादरले. होळीच्या दिवशी जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून. सिडको हादरले. होळीच्या दिवशी जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून. शहरात आणि होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोसेफ चर्च समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकावर 4 जणांनी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सुमित देवरे वय 30 वर्ष या युवकावर अरुण वैरागर याने चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्च समोर सुमित देवरे वय 30 वर्ष राहणार शुभम पार्क जवळील नाक्याजवळ हा उभा असताना यावेळी अरुण वैरागर याने जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद करू लागला. यावेळी अरुण वैरागर याने आपल्या जवळ असलेल्या 2 चॉपरने सपासप वार केले. यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळला. दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी स्वतः पुढाकार घेत त्याला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान ऐन होळीच्या सणादिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बंदोबस्त लावला. प्राथमिक तपासातून हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता, त्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली. जखमी सुमित देवरेवर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुमितवर उपचार सुरू केले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी आरोपी अरुण वैरागर याच्यासह अन्य 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. होळीच्या सणाच्या दिवशी या घटनेमुळे विरजन पडले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शुभम पार्क जवळ जोसेफ चर्च समोर खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मुनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, युनिट 1 चे मधुकर कड, युनिट 2 चे हेमंत तोडकर आदी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत आरोपीच्या तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.